आज 24 जुलै आहे आणि जंतर मंतरवर सकाळची 6ची वेळ आहे आणि जंतर मंतरवरती अद्याप देखील तरुण आंदोलकांची मोठ्या संख्येने जी आहे ती आपल्याला गर्दी एकीकडे या ठिकाणी पाहायला मिळते। आपली नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपल्याला तरुण युवा आंदोलकांचीच गर्दी जी आहे ती या निमित्ताने या आंदोलनात आपल्याला सातत्याने मोठ्या संख्येने पाहायला मिळते। सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि काही आंदोलक तरुण जे आहेत ते सध्या या जंतर मंतरच्या परिसरामधल्या रस्त्यावरतीच सध्या आपल्याला आराम करताना पाहायला मिळतात आहेत। खरंतर काल या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भातली नाट्यमय घडामोडी ज्या आहेत त्या घडलेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला एक व्हिडिओ जो आहे तो ट्वीट करत सोशल मीडियावरती टाकलेला आपल्याला पाहायला मिळालेलं। त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की शिक्षा प्रणालीमध्ये जी आहे ती सुधारणा करण्यात येणार आणि त्याचसोबतच जे कोणी पेपर लीक करतात आहेत त्यांच्यावरती मोठा कठोर अशी कारवाई करण्यात येणार आणि त्या सगळ्या संदर्भातला मसुदा जो आहे तो कायद्याचा मसुदा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो मसुदा जो आहे तो पारित केला जाणार आणि नंतर पुढच्या आठवड्यापासून पार्लमेंट अर्थात संसदेचा दुसरा आठवडा सुरू होईल आणि त्या आठवड्यामध्ये खरं तर या मसुद्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा पद्धतीचा व्हिडिओ जो आहे तो ट्विट केल्यानंतर लगेच केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा हे खरं तर मेदांता हॉस्पिटलमध्ये सोनम वांगचुक जे गेल्या अनेक दिवसांपासून आमरण उपोषणावरती होते, या CJPच्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते, त्या सोनम वांगचुक यांची जगत प्रकाश नड्डा यांनी भेट घेतली आणि या भेटीनंतर खरं तर सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण जे आहे ते सोडलेलं आहे। परंतु आता सोनम वांगचुक हे या आंदोलनाचं नेतृत्व करत होते, अभिजित दिपके नेतृत्व करत होते, परंतु आता सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण आपलं सोडलं असलं तरी हे आंदोलन जे आहे जंतर मंतरवरचं हे कायम आज देखील अशाच पद्धतीत राहणार का CJPच्या अधिकृत लोकांकडनं या आंदोलनाच्या संदर्भात काही वेगळा निर्णय घेण्यात येतोय हे देखील पाहण्यात तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु जंतर मंतरवरती उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांकडनं युवा आंदोलकांकडनं म्हणणं आहे की जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत मात्र आम्ही हे जंतर मंतर सोडणार नाही अशी ठाम भूमिका जी आहे ती या सर्वच युवा आंदोलकांनी आपल्यासोबत युवा आंदोलकांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद अक्षय मंकणी, TVN मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।